नमस्कार मित्रांनो. कल्पना करा की आजपासून पुढील 5 वर्षानंतर तुम्ही तुमच्या स्वप्नातील जीवन जगत आहात. आर्थिक चिंता नाही, आत्मविश्वास प्रचंड आहे. लोक तुमचा आदर करत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे ठरवाल ते तुम्हाला साध्य करू शकता आहात. पण हा प्रश्न आहे की या यशाची सुरुवात कुठून होईल? तुमच्या बँक खात्यातून? की तुमच्या नोकरीतून? की तुमच्या नशिबातून? आता ह्यासाठी नेपोलियन हिल असं उत्तर देतात, नाही. प्रत्येक यशाची सुरुवात तुमच्या विचारांमधून होते. म्हणूनच या पुस्तकाचे नाव देखील असेच आहे, थिंक अँड ग्रो रिच. म्हणजे विचार करा आणि तुमच्या श्रीमंतीला वाढवा. हे पुस्तक लाखो लोकांचे आयुष्य बदलणारे ठरले आहे. जवळजवळ 100 वर्षापूर्वी लिहिलेले हे पुस्तक आजही तितकेच प्रभावी आहे. आजच्या या ऑडिओबुकमध्ये आपण या पुस्तकातील प्रत्येक तत्त्व समजून घेणार आहोत, उदाहरणासह आणि अशा पद्धतीने की ते थेट तुमच्या जीवनात लागू करता येईल. नेपोलियन हिल सांगतात की प्रत्येक मोठी उपलब्धी एका तीव्र इच्छेपासून सुरुवात होते. अनेक लोक म्हणतात, मला श्रीमंत व्हायचं आहे, मला यशस्वी व्हायचं आहे. पण ही फक्त इच्छा नसून एक अस्पष्ट विचार आहे. खरी इच्छा म्हणजे जिथे तुम्ही तुमचे ध्येय स्पष्टपणे मांडू शकता. उदाहरणार्थ, मला पुढील 3 वर्षात माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि दरमहा 1,00,000 रुपयांचे उत्पन्न त्यातून मिळवायचे आहे. आता यात तुमचे ध्येय स्पष्ट आहे. मनाला दिशा मिळाली की ते मार्ग शोधू लागते. हिल एक कथा सांगतात. एक गरीब तरुणाला एका मोठ्या उद्योगपतीसोबत व्यवसाय करायचा होता. त्याच्याकडे पैसा नव्हता, अनुभव नव्हता आणि ओळखही नव्हती. पण त्याच्याकडे एक गोष्ट होती, ती म्हणजे जिद्द. त्याने ठरवले की काहीही झाले तरी तो त्या उद्योगपतीचा भागीदार बनेल. अनेक अडथळे आले, पण शेवटी त्याने आपले ध्येय साध्य केले. का? कारण त्याची इच्छा फक्त इच्छा नव्हती, ती एक जळणारी महत्त्वाकांक्षा होती. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात असे कोणते ध्येय आहे ज्यासाठी तुम्ही कोणतीही किंमत मोजण्यास तयार आहात? जर उत्तर सापडले तर तुम्ही यशाच्या पहिल्या पायरीवर नक्कीच पोचला आहात. इच्छेनंतर दुसरे तत्व आहे विश्वास. विश्वासाशिवाय इच्छा निष्प्रभ ठरते. अनेक लोक मोठी स्वप्न पाहतात, पण मनाच्या आत एक आवाज येतो, हे माझ्याकडून होणार नाही, मी एवढा हुशार नाही, माझ्याकडे साधने नाहीत. हा आवाज यशाचा सर्वात मोठा शत्रू आहे. विश्वास म्हणजे परिस्थिती चांगली असल्यामुळे निर्माण होणारी गोष्ट नाही. विश्वास म्हणजे परिस्थिती प्रतिकूल असतानाही स्वतःवर ठेवलेला भरोसा आहे. मित्रांनो, एकदा शेतकरी बी पेरतो. त्याला लगेच पीक दिसतं का? तर नाही. तरीही तो विश्वास ठेवतोच ना, की काही महिन्यांनी ते पीक उगवेल. यालाच विश्वास म्हणतात. तुम्ही जे सतत मनात रुजवताना तेच वास्तवात बदलू लागते. म्हणून स्वतःला रोज सांगा, मी सक्षम आहे, मी शिकू शकतो आणि मी यशस्वी होणार आहे. तुम्ही स्वतःशी दिवसभरात किती वेळा बोलता हे तुम्हाला माहीत आहे का? शेकडो वेळा. आणि त्या संवादाचा तुमच्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो. जर तुम्ही सतत म्हणत राहिलात, माझे नशीब खराब आहे, माझ्याकडून काही होणार नाही, तर तुमचे अवचेतन मन म्हणजेच सबकॉन्शियस माइंड त्याला सत्य मानतो. पण जर तुम्ही सतत सकारात्मक वाक्य वापरली तर, म्हणजेच मी रोज प्रगती करत आहे, माझ्या अमर्याद क्षमता आहे आणि माझे ध्येय हे पूर्ण होणारच आहे, तर हळूहळू तुमच्या विचारांमध्ये बदल होऊ लागतो. मित्रांनो, ज्या प्रकारे विचार तुम्ही तुमच्या मनात भरता, त्याच प्रकारे
जीवन तुम्ही निर्माण करता. शिक्षण महत्त्वाचे आहे, पण केवळ पदवी मिळवण्यापुरते नाही. आजच्या जगात माहिती सर्वत्र उपलब्ध आहे. पण यश त्यांनाच मिळतं जे विशिष्ट क्षेत्रातील सखोल ज्ञान मिळवतात. जर तुम्हाला यूट्यूबमध्ये यश हवे असेल तर यूट्यूब समजून घ्या. जर तुम्हाला व्यवसायात यश हवे असेल तर विक्री, मार्केटिंग आणि ग्राहक मानसशास्त्र शिका. ज्ञान म्हणजे शक्ती नाही, योग्य प्रकारे वापरलेले ज्ञान हीच तर खरी शक्ती आहे. प्रत्येक मोठी गोष्ट दोनदा निर्माण होते. पहिल्यांदा आपल्या मनात आणि दुसऱ्यांदा ती वास्तवात. आज आपण वापरत असलेला मोबाईल, गाडी, विमान, इंटरनेट हे सर्व काही आधी कोणाच्या तरी कल्पनेत होतं. कल्पनाशक्ती ही श्रीमंतीची प्रयोगशाळा आहे. तुम्ही जितके मोठे विचार कराल तितक्या मोठ्या शक्यता निर्माण होतील. लहान विचार केलात तर लहान परिणाम मिळेल. मोठे विचार केलात तर मोठे परिणाम मिळतील. ध्येय आहे, विश्वास आहे, ज्ञान आहे, पण आता योजना नाही, तर यश मिळणे कठीण आहे. अनेक लोक प्रेरणादायी व्हिडिओ पाहतात, मोटिवेशन मिळते, पण कृती आराखडा त्यांच्याकडे नसतो. ह्या सर्व गोष्टी यशासाठी आवश्यक आहेत. ध्येय, वेळ मर्यादा, कृती योजना, दैनिक सवयी या सगळ्या गोष्टी आपल्या यशासाठी फार महत्त्वाच्या ठरतात. एक वीट ठेवून घर बांधले जाते, एक दिवस करून आयुष्य बदलते. म्हणून दररोज छोटी कृती सुरुवात ठेवा. छोट्या छोट्या कृतीतून तुम्हाला समजू लागेल की तुम्हाला आता मोठ्या कृतीकडे वळायचं आहे आणि ती गोष्ट आपोआप तुमच्या मनात निर्माण व्हायला सुरुवात होते. नेपोलियन हिल यांच्या मते यशस्वी आणि अपयशी लोकांमधील सर्वात मोठा फरक म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता. डिसिजन पॉवरच इथे कमी पडतो. यशस्वी लोक निर्णय लवकर घेतात आणि गरज पडल्यासच तो बदलतातही. अपयशी लोक मात्र सतत विचार करत राहतात. मी हे करू का, ते करू का, लोक काय म्हणतील, मग माझा विचार बरोबर चाललाय का. अशा संभ्रमात त्यांचा वेळ बराच वाया जातो. अनेक लोकांची स्वप्ने पूर्ण होत नाहीत कारण त्यांनी त्यांचे कधीच ठाम निर्णय घेतलेले नसतात. कल्पना करा, तुम्ही एका रस्त्याच्या फाट्यावर उभे आहात. एक रस्ता तुमच्या स्वप्नांकडे जातो, दुसरा रस्ता सुरक्षित आहे पण सामान्य आयुष्याकडे जातो. जर तुम्ही तिथेच उभे राहिलात तर कुठेच पोचणार नाही, बरोबर ना? निर्णय घेतल्याशिवाय तुमची प्रगती होत नाही. म्हणून आजच स्वतःला विचारा, मी कोणते स्वप्न सतत पुढे ढकलत आहे आणि त्यासाठी मी आज कोणता निर्णय घेणार आहे. अनेक लोक यश मिळवण्याच्या अगदी जवळ हार मानतात. असं का होतं? त्यावर हिल सांगतात की बहुतांश लोक आपल्या अपयशानंतर थांबतात. म्हणजेच काही लोक दुसऱ्या अपयशानंतर थांबतात, पण जे लोक चिकाटी ठेवतात तेच शेवटी विजयी होतात. एका लहानशा रोपट्याचा विचार करा. ते जमिनीतून बाहेर येण्यासाठी माती फोडते, वादळाचा सामना करते, उन्हाचा सामना करते, पण वाढत राहते ना. माणसाचं जीवनही तसंच आहे. अडचणी म्हणजे थांबण्याचे कारण नसतात. असंख्य अडचणींचा सामना हा करावाच लागणार आहे. त्या अगदी मजबूत होण्याची संधी असते. त्या अडचणींमध्ये जेव्हा तुम्ही स्वतःला ठाम ठेवता तेव्हाच तर तुम्ही मजबूत होतात. थॉमस एडिसनने 1000 वेळा प्रयत्न केल्यानंतर बल्बचा शोध लावला. जर तो काही प्रयत्नांनी हार मानला असता तर आज एवढ्या वेळा प्रयत्न करावा लागला कारण की थॉमस एडिसनकडे जिद्द होती, प्रबळ विश्वास होता की त्यांच्याकडनं बल्बचा शोध हा लागणारच आहे. आणि त्यांना हेही माहिती होतं की मला याच्यामध्ये अडचणी आणि अडथळे हे येणारच आहेत, पण त्यातून मला सामना करून मला शेवटपर्यंत यशच मिळवायचं आहे. त्यामुळे आज जग वेगळं आहे. लक्षात ठेवा, अपयश कायमचे नसते, पण हार मानणे कायमचे असू शकते. हिल यांच्या पुस्तकातील
सर्वात प्रभावी कल्पनापैकी ही एक आहे. मास्टर माइंड म्हणजे समान ध्येय असलेल्या लोकांचा समूह. जेव्हा अनेक बुद्धिमान लोक एकत्र काम करतात तेव्हा त्यांची शक्ती अनेक पटींनी वाढते. एकटा माणूस मर्यादित विचार करू शकतो, पण योग्य लोकांची साथ मिळाली तर नवीन कल्पना, नवीन संधी आणि नवीन मार्ग दिसू लागतात. म्हणूनच यशस्वी लोक स्वतःभोवती सकारात्मक आणि प्रेरणादायी लोक ठेवतात. जर तुम्ही सतत नकारात्मक लोकांच्या सहवासात असाल तर तुमची स्वप्ने कमकुवत होऊ लागतात. पण जर तुम्ही सकारात्मक, ध्येयवादी आणि प्रगतिशील लोकांसोबत राहिलात तर तुमचे विचारही बदलतात. तुमचे वातावरण हळूहळू तुमचे भविष्य घडवण्यात मदत करते. प्रत्येक व्यक्तीकडे एक प्रचंड ऊर्जा असते. ही ऊर्जा योग्य दिशेने वापरली तर असामान्य यश मिळवता येते. अनेक लोक आपली ऊर्जा चिंता, राग, भीती आणि तक्रारींमध्ये वाया घालवतात. हीच गोष्ट आपल्या दिवसभराच्या रुटीनमध्येही घडत असते. आपल्यामधली जी ऊर्जा तुम्ही अनुभवू शकता की ती कितीतरी ह्या निगेटिव्ह गोष्टींना वापरली जाते आणि म्हणजेच आपण ती ऊर्जा वाया घालवत आहोत. मित्रांनो, यशस्वी लोक तीच ऊर्जा त्यांच्या ध्येयासाठी वापरतात. ते सतत शिकतात, सतत निर्माण करतात आणि सतत प्रगती करत राहतात. जिथे सामान्य माणूस अडचण पाहतो तिथे यशस्वी माणूस संधी पाहत असतो आणि तीच ऊर्जा असते. फक्त फरक इतकाच की ती कोण कसं वापरत आहे. तुमचे सबकॉन्शियस माइंड म्हणजेच अवचेतन मन हे तुमच्या आयुष्याचा अदृश्य चालक आहे. तुम्ही जे विचार वारंवार करताना ते तिथे साठत जातात. जर तुम्ही सतत भीती, शंका आणि निगेटिव्ह मनात भरली तर त्याचे परिणामही तसेच दिसतात. जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार करत राहिलात, सकारात्मक विचार करत राहिलात, विश्वास आणि ध्येय हे मनात भरत राहिलात तर तुमचे सबकॉन्शियस माइंड त्यानुसार काम करू लागेल. याची तुलना सुपीक जमिनाशी करता येईल. म्हणजेच जमीन चांगले आणि वाईट बियाणे याच्यात फरक नाही करत. तुम्ही जे पेराल ते उगवणारच आहे. त्यामुळे जमिनीमध्ये ज्या पद्धतीने आपण बिया टाकतो त्या बियांची पेरणी करतो आणि ते उगवणारच आहे. म्हणून तुमच्या मनात तुम्हाला कोणते विचार पेरायचे आहेत याकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं. हिल यांच्या मते मेंदू हा विचारांचा प्रसारक आणि ग्रहणकर्ता आहे. तुमचे विचार फक्त तुमच्यापुरते मर्यादित राहत नाहीत. ते तुमच्या वागणुकीत, निर्णयांमध्ये आणि व्यक्तिमत्वात दिसू लागतात. ज्या व्यक्तीचा आत्मविश्वास मजबूत असतो त्याच्या चालण्यात, बोलण्यात आणि कृतीत तो दिसत असतो. ज्या व्यक्तीच्या मनात सतत भीती असते ती प्रत्येक संधींपासून दूर राहते. म्हणूनच विचारांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण विचार कृती निर्माण करतात, कृती सवयी निर्माण करतात आणि सवयी व्यक्तिमत्व घडवतात आणि त्या व्यक्तिमत्वातून तुम्हाला तुमचे भविष्य काय आहे ते ठरत असते. हे पुस्तकातील सर्वात गूढ पण प्रभावी तत्व आहे. हिल याला यशाचे दार उघडणारी अंतिम किल्ली असं म्हणतात, म्हणजेच सिक्स सेन्स, सहावे इंद्रिय. सहावे इंद्रिय म्हणजे अंतर्ज्ञान. कधीकधी आपल्याला एखादी गोष्ट योग्य किंवा अयोग्य वाटत असते. काही निर्णय घेताना मनातून एक आवाज येतो. तो अनुभव, ज्ञान आणि अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड यांच्या एकत्रित कार्याचा तो परिणाम असतो. जसजसे तुम्ही सकारात्मक विचार करता, ज्ञान मिळवता, स्वतःला विकसित करता, तसतसे तुमचे अंतर्ज्ञान अधिक तीव्र होत जाते. यशस्वी लोक अनेकदा सांगतात की त्यांच्या आयुष्यातील काही मोठे निर्णय त्यांनी अंतर्मनाच्या आवाजावर घेतले होते. मित्रांनो, नेपोलियन हिल यांचे हे पुस्तक आपल्याला एक महान सत्य शिकवते. मनुष्य जे काही विचार करू शकतो आणि ज्यावर विश्वास ठेवू शकतो ते तो साध्य करू शकतो. यशाची सुरुवात पैशांपासून होत नाही, ती विचारांपासून होते. तुमच्या मनात एक ध्येय जन्माला येते, त्यानंतर त्यावर विश्वास निर्माण होतो आणि मग
कृती सुरू होते आणि हळूहळू ते स्वप्न वास्तवात बदलते. आज हा ऑडिओबुक संपवण्यापूर्वी एक छोटासा विचार मनात ठेवा. 5 वर्षानंतरचे तुमचे जीवन आजच्या निर्णयांवर अवलंबून आहे. जर तुम्ही आज तुमच्या स्वप्नांसाठी एक पाऊल उचलले, उद्या आणखी एक आणि त्यानंतरही सातत्य जर ठेवले, तर यश मिळवण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. लक्षात ठेवा, मोठी स्वप्न पहा, स्वतःवर विश्वास ठेवा, कृती करा आणि कधीही हार मानू नका. कारण प्रत्येक महान यशाची सुरुवात एका विचारापासूनच होत असते. धन्यवाद.